नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सुयश परब आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, बेसिकली हा जो व्लॉग आहे याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की म्हणजे जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला म्हणजे खेळण्यासाठी काय गोष्टी तुम्ही देऊ शकता. जसं म्हणजे मी जे माझ्या मुलाला सध्या दिलं आहे, तर घरामध्ये कसं जर ते असतात तर ते मोस्टली टी व्हीवरती त्यांचा फोकस असतो सारखं टी व्ही, किंवा आता मुलांना खूप जास्ती सवय झाली मोबाईलची. म्हणजे मी खूप बघितले जवळून की खूप सारे पॅरेंट्स आहेत ते बिझी असतात, तर ते मोबाईल देतात आणि मग मोबाईलवरतीच ते कंटिन्युअसली स्क्रोल करत असतात. त्यांना सवय लागली स्क्रोल करायची. जसं आपण रील्सवरती वगैरे स्क्रोल करतो तसं ते स्वतः यूट्यूब ॲक्सेस करतात आणि सगळं बघत राहतात. आणि मग मुलांचं लक्ष नसतं आपण काय बोलतो त्यांच्याकडे, आणि ते खूप जास्ती एकदम फोकस होऊन जातात आणि मोबाईलमध्येच पूर्ण त्यांचं लक्ष केंद्रित असतं. तर मला असं वाटतं की मोबाईल तर पहिली गोष्ट आपल्याला द्यायलाच नाही पाहिजे. टी व्ही आपण थोडाफार त्यांना देऊ शकतो बघण्यासाठी, कारण का थोडं एंटरटेनमेंट पाहिजे. पण टी व्हीवरती पण तुम्ही मोस्टली जर असं काही त्यांना बघायला दिलं, जसं की खूप सारे चॅनल्स आहेत चांगले चांगले इंग्लिशवाले, ज्याच्यामध्ये त्यांना त्या म्हणजे जे पण कार्टून असतं त्याच्या थ्रू त्यांना काहीतरी शिकायला मिळतं. जसं गुड हॅबिट झालं, किंवा बेसिकली आपल्याला स्ट्रेंजर्स वगैरे असतील त्यांच्याशी कसं डील करायला पाहिजे, आपल्या काय गोष्टी अवॉइड करायला पाहिजे, कसं कुठल्या गोष्टी नीट ठेवायला पाहिजे, हायजीन झालं, या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे बेसिकली खूप सारे असे चॅनल्स आहेत ज्याच्यावरती हे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. जर तुम्हाला पाहिजे की असे कुठले मी लिस्ट वगैरे तुम्हाला सांगू तर डेफिनेटली मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी ट्राय करेन प्रॉपर एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवायचा. बट सध्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी त्याला म्हणजे खेळण्यासाठी माझ्या मुलाला काय दिलं आहे. तर म्हणजे काही वर्ष आधीच मी ऑर्डर केलं होतं. हे बेसिकली जे आहे ना मित्रांनो, हा लिगोजचा बॉक्स आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, ह्याच्यामध्ये खूप सारे लिगोज आहेत छोटे छोटे. ओके. आणि याच्यामध्ये हे जे मी सेट जो मागवलेला मित्रांनो, हा बेसिकली होता प्युअरली जे म्हणजे गाड्या ज्या असतात ना त्या बनवण्यासाठी, म्हणजे व्हील्स याच्यामध्ये खूप सारे होते. आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा जो म्हणजे लिगोचा बॉक्स होता तो मी परचेस केलेला. त्याचा तुम्ही फोटो हा आता स्क्रीनवरती बघू शकता, जो मी ऑर्डर केलेला समथिंग अराउंड 3000चा मी हा परचेस केलेला. बट त्यावेळी माझा मुलगा थोडा लहान होता, तो एवढा खेळत नव्हता. बट आता मी जर तुम्हाला सांगू, आता तो खूप जास्ती म्हणजे याच्यावरती म्हणजे खेळत असतो, काही ना काही तो नवीन बनवत असतो. जे गोष्टी मे बी तो टी व्हीवरती बघतो, ट्रेन झाली किंवा बस झालं किंवा ट्रॅक्टर झालं किंवा बाईक झाली, तर अशा त्या गोष्टी त्याला बनवायचा म्हणजे खूप इंटरेस्ट असतो. आणि तो स्वतःहून त्याचं क्रिएटिव्हिटी जी आहे ती यूज करून तो ते लिगोजला जसे छोटे मोठे खूप साईजचे वेगळे लिगोज आहेत, ते तुम्हाला पण मी दाखवतो या व्हिडिओमध्ये. एक मिनिट. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे लेगोज तुम्हाला बघायला मिळत असतील. तर हे जे वेगवेगळे साईज वगैरे आहेत ना, हे तो वापरून काही ना काही वेगळे बनवत असतो आणि आम्हाला घरी दाखवत असतो की डॅडा मी हे बनवलंय, हे म्हणजे असं बनवलंय. आणि कधी कधी तो मला पण सांगतो की मला हे बनवून पाहिजे, ते बनवून पाहिजे. तर मी ट्राय करतो. तर आता मी तुम्हाला दाखवतो त्याने काय बनवलं, म्हणजे त्याने माझ्याकडनं काय बनवून घेतलंय. त्याला पाहिजे होतं की काहीतरी बाईक त्याला बनवून पाहिजे होती. ओके. आणि खूप म्हणजे 1 दिवसापासून मागे लागलेला, आणि आता मी ती बनवलेली आहे, तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, ही बघा, ही जी आहे ती मी बाईक बनवली आहे. त्याला खूप इच्छा होती बाईक म्हणजे त्याला बनवून हवी होती. तर मी माझ्या साईडने ट्राय केली आहे. दो इट इज म्हणजे तेवढं इझी नाही आहे, म्हणजे जशी प्रॉपर बाईक असेल तसं बनवायची. बट मी ट्राय केली आहे. बघा, मी तुम्हाला दाखवतो. ही मी बाईक बनवली आहे. म्हणजे इथे पुढे एक चाक लावले आणि मागे 2 लावलेत इथे त्याला म्हणजे बाईकला स्टेबल करायला. आणि हे तुम्ही बघताय पुढे जे रॉडसारखं आहे ना, म्हणजे तर हे त्यांनी सांगितलं आहे की नाही, आपल्याला इथे पुढे हँडल पाहिजे. आणि हँडलवरती त्याला म्हणजे त्याने हे स्वतः मला काढून दिलं. प्लस मागे तो बोलला मला सीट पाहिजे, तर ते सीट्स त्याने अशा प्रकारचे लावलेत बघा. तर म्हणजे या हिशोबाने तुम्ही म्हणजे मुलांबरोबर इंटरॅक्ट करू शकता आणि मुलांना खूप जास्ती याच्यावरती म्हणजे क्रिएटिव्हिटी त्यांची डेव्हलप होऊ शकते. तर त्याला म्हणजे हे आवडले. सर तना, यू लाईक दिस? येस. ओके. तर याला म्हणजे खूप त्याचा म्हणजे इंटरेस्ट आहे बेसिकली या सगळ्या गोष्टींचा. तर तुमच्या मुलांना जर इंटरेस्ट असेल, किंवा जर त्यांचा म्हणजे तुम्हाला थोडा फोकस टी व्ही किंवा याच्यावरनं जर तुम्हाला चेंज करायचा असेल ना मित्रांनो, तो हे मला असं वाटतं खूप चांगलं ऑप्शन आहे. तर याची जी लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तुम्ही डेफिनेटली एकदा चेकआउट करू शकता. तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही मला डेफिनेटली विचारू शकता. आणि हे जे मी तुम्हाला लेगोज दाखवले हे एवढेच नाही आहे, त्याच्याबरोबर अजून बरेच लेगोज आहेत. बट काय आहे, ते खूप छोटे छोटे पण आहेत आणि लहान मुलांना दिलं तर ते खूप पसारा करतात आणि इकडे इकडे हरवून टाकतात. आणि हे जे लेगोज आहेत ते डेफिनेटली एकदा जर हरवले तर मग तुम्हाला काय रिप्लेस नाही करता येणार. तुम्हाला म्हणजे ते जे म्हणजे बेसिकली सेट आहे तो जास्ती यूज नाही होणार. म्हणून जर तुम्ही मुलांना देत असाल लहान असतील तर तुम्ही त्यांना थोडे थोडे लेगोज द्या, जेणेकरून मेन जे मोठे मोठे जे असतात लेगोज त्याच्याबरोबर ते खेळतील आणि छोटे छोटे गोष्टी हरवणार नाहीत. आणि जसे ते मोठे होतील मग तुम्ही त्यांना थोडं थोडं म्हणून देऊ शकता. तर मित्रांनो, बेसिकली हेच मला तुमच्यावर शेअर करायचं होतं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आहे ते डेफिनेटली तुम्ही सांगा. तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे असतील तर मला तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. आणि या चॅनलवरती तुम्ही जर फर्स्ट टाईम आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा या चॅनलला, बिकॉज या चॅनलवरती मराठीमध्ये तुम्हाला खूप सारे डिफरंट जे व्लॉग्स आहेत ते बघायला मिळणार आहेत.
आहेत, कुठे फिरायला जाईन त्याचे पण मिळणार आहेत. आणि त्याबरोबर माझा दुसरा पण एक चॅनल आहे कन्झ्युमर झिला. जर तुम्ही अजूनपर्यंत त्याच्यावरती नाही गेला असाल तर तुम्ही डेफिनेटली त्याच्यावर चेकआउट करू शकता. कन्झ्युमर झिला तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे गुगलवरती किंवा यूट्यूबवरती. तुम्हाला त्या चॅनलवरती कन्झ्युमर सेंट्रिक असे जे व्हिडिओज मी बनवतो, जिथे मी फिरायला जातो किंवा कुठली मी प्रोडक्ट यूज करतो, तर अशा प्रकारचे खूप सारे मी व्हिडिओज जे आहेत त्याच्यावरती टाकलेले आहेत. तर डेफिनेटली तुम्ही त्याला पण सबस्क्राईब करू शकता आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यासाठी नक्की तुम्हाला मिळतील. जर तुम्ही मुंबईमध्ये राहता आणि तुम्हाला कुठे फिरायला वगैरे जायचं आहे तर त्याच्यावरती मी ट्रॅव्हलिंग रिलेटेड खूप सारे रिसॉर्ट्स वगैरे जे आहेत कर्जत किंवा अलिबाग किंवा नेरळ किंवा पालघर या साईडचे खूप सारे मी व्हिडिओज बनवलेले आहेत. ते पण तुम्ही डेफिनेटली त्या चॅनलवरती चेकआउट करू शकता. तर मित्रांनो चला आजच्यासाठी एवढंच. बाय.